ऐशा ज्ञानान्वितात्म प्राप्ती सुगम जोडे ब्रह्मस्थिती यालागे हरिभक्ती प्रकाशिली देवे. भक्तीचं महत्व सांगत असताना नाथ महाराज सांगताय न करता वेदशास्त्र उत्पत्ती. एखादा व्यक्ती आहे आणि त्याला वेद असेल किंवा अनेक शास्त्र आहेत, त्या शास्त्रातल्या युक्त्या कळत नाही, ते सिद्धांत कळत नाही, है का नाही. मग असे जे काही अज्ञानी आहेत त्यांना आपल्या मूळ स्वरूपाची प्राप्ती कशी होईल, है का नाही. तर ही मायेचा नाश कसा होईल त्याच्याकडं, तर ते सांगताय सुगम जोडे ब्रह्मस्थिती. त्याला सहज सोपं आहे, सहज. ज्ञानी लोकांना जे आटापिटा करून मिळत नाही ते त्याच्याकरता काय आहे, सहज सोपं आहे, सुगम सहज. कशानं प्राप्त होईल ते, ते प्राप्त होण्याकरता तर देवानं भक्तीची निर्मिती केली. सहज बळ्या भाल्यांना प्राप्त व्हावं भगवंत याच्याकरता. न करिता वेदशास्त्र पठन जडमोड मनाल तरले कोण, उन्मत्त गजेंद्र उद्धरण गर्भ संरक्षण परीक्षेचे. तुम्ही असं म्हणसाल कोणाचा उद्धार झालाय वेदशास्त्राचं अध्ययन न करता, तर महाराज असे जड मूळ कोण तरले. तर नाथ महाराज दृष्टांत देतात, गजेंद्रानं कुठं शास्त्र शिकले हो. गजेंद्र उन्मत्त होता, हत्तीवर झाले ब्रह्मज्ञान केलिया वाचून जपत जप, आहे का नाही. अरे कोणतं केलं त्यांनी, आहे का नाही. उन्मत्त होता तो, हत्ती होता, त्यानं कुठे वेदशास्त्र शिकला तो. किंवा परीक्षितीचं भगवंतानं गर्भात रक्षण केलं, त्या परीक्षितीनं जन्माला याच्या अगोदर कुठं शिकलं, काय शिकले वेदशास्त्र संपन्न, कुठं झाला तो वेदशास्त्र संपन्न, आहे का नाही. गर्भ संरक्षण परीक्षितीचे अंबरीश गर्भ निवारण करावया भक्तीचं कारण. अहम भक्त पराधीन सोमुखे नारायण बोलिला. अंबरीश गर्भ निवारण, अंबरीशाच्या 10 गर्भवात देवानं सोसले. कशामुळं, भक्ती. अंबरीशानं काय केली, भक्तीच केली, व्रत केलं, एकादशीचं व्रत केलं, भगवंताचं भजन केलं, आहे का नाही. म्हणून भक्ती अहम भक्त पराधीन, मी भक्ताच्या काय आहे, अधीन आहे, मी स्वतंत्र नाही, असं भगवंतानं आपल्या मुखानं सांगितलं. वनचर वानर नेनो किती उधरले भगवत भक्ती, आस्वले तारावाने चितनी विवरी जाबवंती भक्तेस्तवरिली. अरे वानर वनचर जंगलात राहणारे राणीची पाले खाईरा माऊली म्हणताय, आहे का नाही. पाला खाणारे वानर नाला किती वानर उतरले नेनो. नाथ महाराज म्हणतात नेनो, त्याचा काय नाही हिशोब नाही. तरले ते वानर, असं कोण म्हणतंय, असं कोण म्हणतंय, ज्यांनी अमृतानुभव लिहिला, ज्यांनी चांगली उपासष्टी लिहिली, ज्यांनी ज्ञानेश्वरी लिहिली, ते म्हणतायत अनंत भक्तराशी तरले ते वानर ज्ञानदेवा घर चिदानंदी. म्हणून अनंत भक्तराशी किंवा इतका गोड आहे, म्हणजे माऊलीचा आहे व्यक्त आणि गोड आहे का नाही. माऊली ज्ञानोबरायांनी त्याच्यात काय प्रदान केलेली आहे, भक्ती नाही, भक्तीच प्रधान आहे, भक्तीच प्रधान आहे. ज्ञानोबरायांनी का वेदांताचे ग्रंथ केले, भक्ती प्रधान असून वेदांताचे डोके बंद पाडण्यासाठीच बंद केली, की आमच्याजवळ भक्ताजवळ ज्ञान पण एवढं आहे की तुमच्या वेदांताचे काय पडतील, डोके बंद पडतील. पण एवढं ज्ञान असून सुद्धा मी म्हणतो माझ्या जीवीची आवडी पंढरपुरा नेन उडी. तुम्हाला विचार सागराचं पहिलं पानच माहिती असेल, अधिकारी कोण तितकंच माहिती वाटत, अधिकारी कोण, त्याचं प्रयोजन काय, आहे का नाही. मंद अधिकारी असला तर मंद अधिकारी थोडीशी 2-4 प्रक्रिया पाहिजे. कोणताही महाराज आला की मंद अधिकारी कसा, त्याचं लक्षण काय, डोक्याला मंद अधिकारीच माहित नाही, आहे का नाही. स्मरता निवृत्ती पावलो विश्रांती संसाराची शांती झाली माझ्या. स्मरता निवृत्ती स्मरता तनु मनो जीव चरणाशी लागावे, अगरवता करावे दास्य सकळ. माऊलींना अन्याय आहे का नाही. उद्धरले भगवत भक्ती, वानराचा उद्धार केला. अरे अस्वल काय कधी काय तारुण्य, अरे अस्वलाच्या कुळाचा उद्धार करायचा म्हणून भगवंत त्या विवरात गेले आणि अस्वलाच्या मुलीशीच लग्न केलं, जाबवंतीशी. महाराज म्हणताय नाही का नाही, विवरी जाबवंती भक्तीच नववरिली. आणि कशामुळे भक्त भक्ती, नाही तर कुठं देवाला अस्वलीशी लग्न करावं, अस्वलीशी लग्न करावं देवाला, पण भक्ती
जानपा अविवेकी केवळ गवळी को धने गोपाळ तेही उधरले सकळ श्रीकृष्ण सखे प्रबळानंदी प्रीती जानपा पाहिना अविवेकी केवळ कुठला ज्यांना महाराज एक गोपाळांचं वर्णन करत असताना तुकोबाराय वर्णन करतात ज्यांना खाण्यापिण्याचा सुद्धा विवेक नाही गवळीयाची ताक पिरे म्हणजे ताक पिणारे कोण पोरे चांगले कोणते चांगले होते का ते पण एवढा त्यांचा छंद देवा काय सेवा भक्ती ते काय उपास पडले होते कन्या होते मित्राच्या तुका म्हणे तुझ्या दासी रूप राशी हिन कळा रूपहीन राशीहीन कळाहीन रूप हिंदी निर लावायचं तिला रूप नाही राशी म्हणजे संपत्ती नाही आणि कला म्हणजे गुण नाही कुठलाच गुण नाही कुठली संपत्ती नाही कुठलं ऐश्वर्य नाही कुठलं रूप नाही पण महाराज फक्त भगवंतानं तिचा काय केला स्वीकार केला 3 ठिकाणी वाकडी होती तिच्या प्रेमाची मत प्रीती राधा प्रातिमे वना प्रति काय विषयासक्ती लागू भगवंतांनी काय विषयासक्त आहे का नाही का नाही मीन लगता कवनाची कवडी अर्जुनाची धुतसे नाही का नाही काय महाराज गोपाळ तेचा उद्धार केला बघ कशाने फक्त अनन्य प्रीती आणि प्रबळ बलवान प्रेम कोणावर होतं फक्त त्यांचं देवावर होतं शास्त्र विरुद्ध अविवेक स्थिती जार भावे श्रीकृष्ण प्रीती गोपी धरल्याने अनोखिती अनन्य भक्ती सख्यत्वे शास्त्र विरुद्ध अविवेक स्थिती जार भावे शास्त्राच्या विरोधात लोकांच्या विरोधात जार भाव म्हणजे लोक समाजाच्या विरोधात आणि शास्त्राच्याही व्रता उल्लंघनिया व्रताराची आज्ञा उल्लंघनिया व्रताराची आज्ञा अन्न ऋषी पत्न्या घेऊन गेल्या अन्न ऋषी पत्न्या घेऊन गेल्या ऐका नाही अवघ्याची त्यांचे देवे केले काज धर्म आणि लाज राखी येले गवळणी करीती देवाशी विचार उल्लंघनिया व्रताराची आज्ञा भ्रष्ट होती तया दिले ते कवनाशी नाही अवघा अंतरबाही तोची झाला एक नाही देव जोडे तरी करावा धर्म अंतर येते कर्म एक नाही अशा प्रकारचे म्हणून महाराज शास्त्र विरुद्ध दार भावानं पण त्या गवळणीचा देवांना भाव अनन्य भक्ती होते त्यांच्याकडं त्यांचा उद्धार केला न करता नाना उत्पत्ती सुगमोपाय ब्रह्मप्राप्ती आबळे करावया निश्चित भगवंतीने भक्ती प्रकट केली न करता नाना उत्पत्ती कुठलीही ग्रंथाच्या सिद्धांतात नाना प्रकारचे बुद्धी लावायची गरज नाही सुगमोपाय सोपी आहे ब्रह्मप्राप्ती भोळे भाळे आबळे तारावया निश्चिंती भगवंताने असे भोळे भाळे करण्याकरता तर भक्ती निर्माण केली ऐका नाही भक्तीची निर्मिती त्याच्या करता आहे हे राया भागवत जाण मुख्यत्वे भक्ती प्रधान भावे करता भगवत भजनाज्ञांजन उत्तरती राजा त्याला भागवत धर्म म्हणतात त्याला भागवत म्हणतात भागवत धर्म त्याला म्हणतात काय अनन्य भावानं देवाचं काय करणं भजन करणं अशा प्रकारचं आहे अज्ञान जप मग त्याला ज्ञानाची काय नाही गरज नाही हे भागवत नव्हे अज्ञानाला गेली जपवे भवाप्ती करावयात भजन भावेन महानाव देवी निर्माण केली भगवंताची भक्ती म्हणजे भक्ती नाही अरे अज्ञानी लोक तरुण जाणारा हे नाव आहेत नाव आहे तुकोबराय सुद्धा म्हणतात तारू लागले बंदरी उभी बिवरीच्या दिरी लुटा लुटा संत जन आमुप हे राशी धन ऐक नाही सायासाचे नाही काम येता नाम विठोबाचे किती नाव ऐती या वैसा काय जाणं तरले किती तरले महाराज किती तरले सांगता येत नाही म्हणून भगवंताने ही नावच निर्माण केलेली आहे पंढरपूरचं महत्व सांगता नाही असा शब्द आला बघा की काय आहे नाव आहे नावचक्र भागीतिरी उभे पुंडलिकाचे द्वारी कट धरून या करी उभा उभी पालवी नाही नाव चंद्र भागीतिरी
भागवताचे महानावे जे रे गाले भजन भावे त्याशी भाऊबायाचे एलावेन भजन सोपावे न लगती. महाराज या भक्तीच्या मार्गाला जो लागला आणि निघाला तो भक्तीच्या मार्गावर. भक्तीच्या मार्गावर निघणं म्हणजे काय करणं हे कोण्या मार्गाला लागायचं तर भजन भावे भावे भजन भावनेनं श्रद्धेनं काय करायचं फक्त भजन. तुका म्हणे ते भजन प्रमाण आहे का नाही. त्याशी भाऊबायाचे हेलावे भजन स्वभावे न लगती. आणि त्या भजनाचा स्वभाव असा आहे की या संसार रूपी लाटांचे झिलके त्याला दणके खावे लागत नाही. भक्ती दोन काम करते आहे का नाही. एक तर जीवनातले सुख दुःखाच्या लाटा अंगावर येऊ देत नाही आणि मृत्यूच्या वेळेलाही भय वाटू देत नाही. स्त्री सुधरादी आगवे घालोनी आई नावे एकेच खेपे स्वयं यावे भजन भावे परतीरा. स्त्री शूद्र यारे यारे कोणी असा स्त्री शूद्र सगळे घालोनी आई नावे या नावेत बसून एकेच खेपे एकाच खेपत न्यायची किती भजन भावे पण भजन भावे शुद्ध होऊनी जावे भजन भावे परतीरा. जे अवलिता भाववळे तोडी कर्मा कर्म क्रूर जळे स्वबोधाचे आणि पाणी ढाळे काढे ती एके वेळे निजात्मतेरा. जे आवडता भावबळे भावाच्या बळानं त्याला आवडल्या जात. देव ताब्यात येतो कसे भावबळे कळे भावाचे कारण मोक्षाचे साधन बोलिले. मला तुकोबाराय म्हणतात भाव जर नसेल भाव असेल ना तर दगडता तो भाव धरी तया अरेल पाषाण दुर्जना सज्जन काय करी. तुका म्हणे येथे भावाचे कारण मोक्षाचे साधन बोललेले काही नलगे एक भावाचे कारण. तुका म्हणे आण विठोबाची तेव्हा शपथ घालून तुकोबाराय सांगतात काही नलगे एक भावाचे कारण. भाव ज्याचे गाठी त्याशी लाभ उठा उठी तात्काळ लगेच. मग काय करतो तो भाव महाराज काय देवाकडे ज्याचा भाव आहे खरी श्रद्धा आहे त्याच्याकडून शास्त्रानं सांगितलेलं जे कर्म आणि अकर्म आहे त्याच्या चुका घडतात तुला त्याच्याकडून लौकिक पाळल्या जात नाही. खरा भाव कशाच आठवण राहू देत नाही. खरा जरी भाव असेल भाव म्हणजे प्रेम. खरं प्रेम असं आहे की त्याची लाज वाटू देत नाही. त्याचा माऊली जनावर आहे म्हणतात व्यसन आणि आवडी आणि लाजवी. आवड आणि लाज ती खरी आवडच नाही. आवड असेल आणि लाज वाटत असेल ती खरी काय नाही आवडी आणि लाजवी. व्यसन आणि शिनवी. महाराज व्यसन आहे आणि शीन वाटतो ते खरं काय नाही व्यसनच नाही. खरं व्यसनच नाही आहे का नाही. आणि पिशा आणि ना घोडवी तरी ते काय पिसा माणूस असेल आणि त्याला कपड्याचा विसर पडत नसेल तर तो नाटक करायला ते खरं काय नाही त्याचं पिशेपणच नाही. खरं त्याचं पिशेपणच नाही. अशा प्रकारचं एकाचं नवीन लग्न झालं होतं सदाशिवभोवती माझ्या खोटी नाही गोष्ट नाही तुमच्या लक्षात येईल. मी सांगितलं तुमच्या इतक्या दिवसाचं नसतं लक्षात राहिलं नाही तुम्ही महाराजच झाले पण सांगितलं लक्षात येतं फक्त नाव सांगू नका. अरे लग्न झालं होतं आणि ती काय झालं ती मुलगी आली ना गेली महाराजच्या नवऱ्याच्या घरून तिला फॅन होऊ लागलं. पडायची चक्र येऊन अंगात यायचं ते करणीचा सगळे केलं या वैदा करणे त्या वैदा करणे. मला मी 2-3 वेळेस पाहिलं ती पडताय खरंच पडायची ती उभी असती गेली दम पण पडायची. मग ते तिकडे माहेरात येऊन जाते. मग सदाशिव बोलवी गेलो मिटवायची म्हणजे आम्हाला पाठवलं. गेलो आम्ही गेल्यावर मग मी म्हणलं बाई तुला करणीचं काय नाही तू नाटक करायचं नाही. तुझी मागणी काय बोलता मी महाराज तुम्ही असं कुठं असतं पुन्हा सतलं बाया होत्या काय बोलता मी म्हणलं खोटं नाही म्हणलं सत्य. म्हणलं कसं सत्य म्हणे. म्हणलं बाई तू पडती. म्हणलं हो. म्हणलं मी तू पडताना पाहिले तू दगडावरही पडत नाही गटारातही पडत नाही. एकदा काय झालं तर नाला होता जवळ आणि ती नाल्यात न पडता समान जागेत अशी पाहू लागली. मी पडायची मी लक्ष ठेवलं आकार पाहून. मी म्हणलं बाई तू पडताना समान जागेत मी पाहिलं तू गटारात पडली नाही तू अशी तिरपट पाहू लागली मी पडते का गटारात. मला कबूल केलं तिने खरं ओळखलं म्हणजे मग नांदायचं नाही. म्हणून असं सांगणं बेजार काऊन करते माणसं म्हणजे खरं असलं तर लक्षात येईल ना. वेळ लागलेला कपड्याचा विसर नाही ते नाटक आहे वेळेपणाचं ते काय नाही खरा वेळेपणाच नाही. तसा लौकिक मग आता या कर्माचा होणारच ना मागं लोकांनी येऊन पाहायचं त्याचा त्याला काय नसतो म्हणून तर त्याला पिसं म्हणतात.
बरोबर आहे का नाही? मला मग ते आणि संतांची उदाहरणं तशी येतं. तुकोबर आहे कुठं लौकिक पाळण्यात आला तुकोबर आहे, कुठं लौकिक पाळण्यात आला. मला तुकोबर आहे बसावे जेवायला, बसले जेवायला. आपल्याला सगळ्यांना उदाहरण माहिती आहे आणि मिठाची आठवण नाही. नामदेव महाराजांच्या घरी 2 मेहुणे आले, त्यांचे दोघं. नामदेव महाराज काय म्हणतात? राम राम म्हणता नाही, रामा म्हणे कांते राम हृदयात साठवणे लोक बिघडतोच ना. माझे सखे बंधू घरा आले बाई त्याशी केला नाही राम राम. आगळ बंब येती त्यांचे धुतो पाय. ते लोक येतात पिशे दिंड्या घेऊन डाळ घेऊन दिंडा घेऊन त्यांचे पाय त्यांचे पितो दोन्ही पाय असे गेले पाय होऊन. म्हणून ते आले म्हणजे ते येतात म्हणजे पिशे लोक म्हणजे ते गांजाडे म्हणजे गांजे ते कसे येतात म्हणजे बंगेच्या पग्या त्याचे पाय काय धुतून पायाचं पाणी काय संत लोक घरी आले रामदेव महाराजांचं. माझे भाऊ आले तर रामदेव महाराज म्हणतात काय सांगू तुला त्याच्यात काय गोड चरित्र. सरस्वती आली होती दोघं सकाळी जेवण आली होती आणि मग ते म्हटलं बहिणीची तर चांगलं काहीतरी खावं. बरं ते खायला आले तर ते संध्याकाळी त्याचे आले त्या दिवशी. मग ते नामदेव महाराज आले ते सगळे म्हणजे भाऊ आले घरात काहीच नाही काहीतरी आणा. रामराम तर केला नाही तर ते थोडी झाली ते थोडे बोलल्या त्यातून मागून जरा त्यांनी सामचं घेतलं सामान आणावं लागलं त्यांना खायला. ते म्हणजे एकदा जेवल्याच गेलं सकाळी म्हणे हो. मग ते म्हणजे आज दसमी एक उत्तम त्याची दसमी होती आज दसमी म्हणजे आज एक उक्त उद्या निराहार पाणी सुद्धा नाही एकादशी. आणि परवाला तो उपास सोडायला होता काही काही नियोजन देऊ करीत एक टाईम ते म्हणले लवकर निघायचं करा 3 दिवस उपासी निर्जला एकादशी. ते म्हणले आपल्या आई बा म्हणण्याला आपण गेलं का त्याला खायला एकादशीचं किंवा भावाचा तरी कसं काय. महाराज ज्याच्या घरी आलेल्या पाहुण्याला चपात्या एकादशी दिवशी केल्या जातात तो महापापी वारकरी नाही. बरोबर पाहुण्याला सुद्धा चपाती करायचा अधिकार आपल्याला नाही. काय शब्दांना भगर नसल खायची तर कुठे जाऊन काय देणारा पापी खाणारा पापी. एक दिवस बाबांमुळे 1.5 तास सांगितलं राहू बाबांना बघत होतो आम्ही कोरोनाच्या टायमाला. एकादशीचा विषय निघाला एवढी महाराज काय ते रंगतात ते लोक भक्ती ती गोष्ट सांगितली नामदेव महाराजांची कथा. आता मला पूर्ण कथा माहित बरं का. मला वाटतं बाबांना आता पुढचं दुसरं सांग. आम्ही एवढे रंगले त्याच्यात आज पुढे ती कथा सांगितली त्यांनी जसं समाजात कीर्तन सांगायचे. म्हणजे त्याच्यावर काय त्या विषयावर काय द्यायचं प्रेम आहे. याचा अर्थ प्रेम आहे. प्रेम असल्याशिवाय एवढे नाही काय करणं काय आहे का नाही अशा प्रकारचे. म्हणून काय होतं मग त्याचं कर्म अकर्म सगळं थोडं त्याच्यात चुका होतातच. खरी आवड असली का त्याच्यात अरे बायकोच्या नादाला लागला तर त्याच्याकडून चुका होता. मग इथं तर कोणाच्या नादाला लागलाय देवाच्या नादाला लागलाय. मग त्याचं कर्म अकर्म काय टाकावं काय करावं शास्त्रांनी काय सांगितलं विधी काय. अरे तुको भरायच्या बापाचं श्राद्ध तुको भराय लोकांच्या वरात गहू का पहिले विठ्ठल बायको म्हणे बापाचा जीव घाला लोकांच्या जाऊ द्या पण तुमच्या बापाचे किती येतात. बरोबर आहे की नाही. मग कर्म अकर्म असं ते होतं. काय होतं भक्तीमुळे ऐका मनात मला म्हणतात तोडी कर्मा कर्म क्रूर झाले दुष्ट झाले कर्माचं. हे काय करते भक्ती तोडून टाकते. कोणत्याही त्याला कर्म आणि अकर्म मला सगळेच कर्म त्याचे काय होतात देवाचं नाव होतं तुकोबारायचं प्रमाणे. तुकोबाराय काय म्हणतात सकळ धर्म माझे विठोबाचे पाय. सकळ धर्म विठोबाचे पाय अनेक उपाय उपाय न सरती. काही तिथं ते पोचतच नाही धर्म हा धर्म सकळ धर्म मध्ये विठोबाचे पाय तेथे उपाय न सरती. सगळे धर्म माझे कुठे येतं विठोबाच्या पायावर. काहीच नाही स्वबोधाचे पाणी झाले महाराज गाडी ती एक वेळेने जात मध्ये आणि त्याला ज्ञानही देते भक्ती.
स्वबोध, बोध म्हणजे ज्ञान आणि स्व म्हणजे आपल्या मूळ स्वरूपाचं त्याला काय होतं, त्याचा पाणी ढाळ होतो त्याच्यावर. पाणी पाणी ढाळ शब्दाचा अर्थ आहे एखादा पाणी ढाळ म्हणजे उतार. त्याची भक्ती त्याचे ज्ञान एक विठ्ठलाची हा, तीच भक्ती आणि तेच काय होतो ज्ञान. अरे भगवंत काय करतो, ज्ञानेनं मोक्ष वश मान यांची मांडणी. ते ज्ञानी वेदांती लोक प्रश्न विचारतात की मोक्ष जर ज्ञानानं आहे तर मग भक्तीनं कसा मिळेल, भक्ती हे कर्म आहे आणि कर्मानं नाही मोक्ष मिळणार. तिथं ज्ञान ज्याच्या अज्ञानामुळे हे भासलंय त्या अज्ञानाचा नाश कशानं होईल, ज्ञानानं होईल. ते उदाहरण देतात, उजेड जर अंधार पडलेला असेल तर तिथं सत्यनारायण करून चालणार नाही, तिथं दिवाच लावावा लागेल. तसं अज्ञानाचा नाश कशानं होईल, ज्ञानानं होईल. मग देव त्या भक्ताला ज्ञान देतो ना, तुमचं काय केलं त्याच्यात, तो मालक आहे ना. भक्ताला काय देतो, तो ज्ञान देऊन टाकतो, काय अडचण आहे त्याच्यात, देतो ना ज्ञान. तो ज्ञानच पाहिजे ना. मला अधिकाऱ्याच्या मनात आल्यावर कागद जोडायचा, फाईल पुरी करून घ्यायची, काय लागतंय त्याच्यात. भक्तीने धरले आहे. मागे ज्ञान वैराग्य धर्म येतात सगळं ते. भक्तीत एक आहे मला, ज्ञान नुसतं मिळवायचं म्हणलं की कठीण आहे, त्रास आहे. भक्तीत आनंद ही आहे आणि ज्ञानाची ही काय आहे, प्राप्ती आहे, अशा प्रकारचं आहे. त्याला ज्ञान प्राप्त होतं. भगवंत त्याला आत्मज्ञान देतात आणि आत्मज्ञान देऊन इथून काय करतात, बाहेर काढून घेतात, पहिल्या तीराला घेऊन जातात. वैराग्याचे निज नावाडे आढळ बसले चहूकडे, विषयांची आदळ रोकडे चुकवणे धडपुडे काढीचे काटा. काय करतो भगवंत, वैराग्याचे निज नावाडे. ते वैराग्य भजनानं काय येतं, वैराग्य येतं. सगळेच साधनं काही नव्हे केले, काय कोणतं साधन काहीच करायची गरज नाही. वैराग्याचे नावाडी तिथं होतात आणि महाराज आढळ बसले चौकडे. चौकडे म्हणजे सगळ्या इंद्रियाच्या ठिकाणी काय बसतं, येऊन वैराग्य बसतं. माऊली ज्ञानोबा राय म्हणतात, सर्वेंद्रियाच्या अंगणी विवेक करी राबणी, सातची करचरणी होती डोळे. महाराज करचरणी डोळे होते, याचा अर्थ त्या भक्तीनं काय होतं, कर्मेंद्रिय ज्ञानेंद्रियाचं काम करतात. डोळे हे ज्ञानेंद्रिय आणि हातपाय हे काय आहेत, कर्मेंद्रिय. कर्मेंद्रिय ज्ञानेंद्रियाचं काम करतात. हातापायाला डोळे येतात, ते काम ते करायला लागतात, अशा प्रकारचं होतं. आणि काय करतात मग ते वैराग्य, विषयाचे आदळ रोकडे. महाराज विषय काय सामान्य आहेत का, विषयाच्या लाटा सामान्य आहेत, मोठ्या मोठ्या लाटा आहेत. काय करतात ते, चुकवून शब्द आला ज्ञानेश्वरी सुद्धा. लढून युद्ध करून जाणंच होत नाही महाराज, याला चुकूनच जावं लागतं. लक्षात घ्या, चुकून भजन करावं लागेल का त्यांच्याशी लढून भजन करावं लागेल, चुकूनच करावं लागेल. महाराज पुढून एखादा दुष्ट आला तर तासभर त्याच्याशी वाद घालून भजन होणार नाही. जे हरी करून त्याला काय करावं लागेल, तो चुकवून आला पाडी माझी कामक्रोधाची सांगडी. तो चुकावून आला, तो काय करून आला, चुकावून आला, चुकवून आला. चुकूनच जावं लागतं महाराज. किती विषय येत, किती अनेक बुद्धीचे येत, कोणा संग आपण युद्ध करणारे, त्याच्यातच आयुष्य जाईल, त्याच्यातच आयुष्य चाललंय आहे का नाही. म्हणून महाराज काय करावं लागेल, चुकवून त्याला काय करावं लागेल, चुकवावंच लागेल, चुकवावंच लागेल. तुकोबरायांनी सांगितलं, महाराज तुकोबराय म्हणतात, असत्य वचन होता सर्व जोडी जरी लग्न घडी परोपकार जाईल पतना, याशी संदेह नाही. साक्ष आहे काही सांगत होते. काय साक्ष आहे, वदविले मुखे नारायणे धर्मा अंगुष्ट त्या कर्मा कटे गेला, असे म्हणणारे तुकोबराय सुद्धा म्हणतात, एखादा दुष्ट जर भेटला तर तिथं त्याला फसवा म्हणजे लबाडच बोलून फसवावं लागेल. तिथं तुकोबराय ती पण सूट देतात. कस काय, देखिले ओढाळ निघाली शेता, टाळावे निमित्ता थे कमून. निमित्ता टाळावे, कोणतं तरी काय लावावं तिथं, निमित्त लावणं खोटं बोलणं हे का खरं बोलून निमित्त लावावं लागते. शब्दाचा विचार करा बारीक बारीक. निमित्त माणूस काय म्हणतो, त्याला कशाचं काम आहे, काहीतरी निमित्त लावलंय. निमित्त लावणं म्हणजे खोटच बोलणं ना. टाळावे निमित्ता, निमित्त लावावं का, थै कमून.
थैक म्हणजे थैक शब्दाचा अर्थ कोशामध्ये केलेला आहे पुढील परिणाम, वाईट परिणाम. पुढचा वाईट परिणाम पाहून काय करावं, निमित्त लावून त्याला काय करावं, टाळावं. ए बाबा जाय, अरे मग ध्यानाला मग काहीतरी घरी राहिलेली जा तू जा, म्हणजे त्याच्या संघ पण शेतापर्यंत जाऊ नये असं म्हणतात तुकोबाराय. ते वाटण जे गेलं त्या वाटण जाऊ नये. त्या वाटण सुद्धा थोडी विषयाच्या चुकावूनी त्याला काय करावं, चुकावूनी त्याला ते असं सांगतात. एका गाढव आणि एक वाघ, जंगलाचा राजा सिंह आहे ना, वाघ, त्या दोघांचं भांडण लागलं. अहो, वाघ म्हणे गवत हिरवय आणि गाढव म्हणे गवत पिवळे, लागलो दोघांचं भांडण. एवढं भांडण झालं. मग म्हणजे चला राजाकडं निर्णय करू म्हणले. गेले सिंहाकडं. म्हणले महाराज, वाघ म्हणला महाराज हे गाढव आहे म्हणे. गाढव तर गाढवच आहे म्हणे, मूर्ख आहे म्हणे, याला काही कळत नाही म्हणे. काय ते म्हणते म्हणे गवत पिवळे, मी म्हणतो हिरवं आहे, तुम्ही सांगा गवत कसं आहे. सिंह म्हणला तुमचं भांडण किती टाइमात चाललंय म्हणे. 2 तास झाले आमचा वाद चाललाय. सिंह म्हणला आहे त्या शोकांना सांगितलं या वाघाला टाकर म्हणे बंदिवासात. चुकलं म्हणे यात. तू म्हणे चुकलं, गवत का पिवळं आहे का, तुम्ही राजे तसे झाले म्हणे. ते म्हणे गवत हिरवं आहे मलाही माहिती आहे. मग गाढवा दंड देण्याऐवजी मला का द्या रे. ते म्हणतो आल्या काय म्हणलं गाढव हे मूर्ख आहे, याला काही कळत नाही. तो दंड तुला गवत हिरवण पिवळ्याचा नाही, 2 तास गाढवाच्या नादी लागलेलाच आहे. तो दंड कशाचा आहे, तो 2 तास गाढवाच्या नादी लागला. त्याचा तुला माहिती आहे पहिलं ते गाढव आहे का नाही. त्याच्या नादी लागून पुन्हा 2 तास म्हणायचं गाढवच मूर्खचे. अरे मग तुला पहिलंच माहिती आहे त्याच्या नादी कशाला लागला आहे का नाही. चुकावूनी त्याला काय करावं, चुकवावं. चुकावूनी काढीती काढा, काठा काढीती. ते काय करतात, कडीला काढून घेतात, त्याच्यातून काढून घेतात. महाराज भक्ती काढून घेते, निघायचं काम नाही. भक्ती काय करते, आपल्याला काढून घेते. हळूहळू एकातून भगवंतच धैर्य देऊन तशा प्रकारचं तो काढत राहतो. संचित प्रेमानाच्या लाटा मोडोनी लाविती नीट वाटा, वेचोनी प्रारब्धाचा साठा निजात्मता काढीती. संचित क्रियमान याच्या ज्या लाटा आहेत ऐका नाही, लाटा येतात महाराज. अनुकूल प्रतिकूल त्याच्या संचितानं काय येतात, लाटा येतात. बरं, क्रियमानाच्याही लाटा तयार होतात. आपण जे क्रियमान केलं त्यात पाच पुण्यात्मक काय होतं, तयार होतच का नाही, होतं ना. पुन्हा मोडून त्या लाटा काय करतात, त्या मोडून टाकतात आणि काय करतात, वेचून प्रारब्धाचा साठा निजात्मता काढीती. वेचुनी म्हणजे खर्च करून. प्रारब्ध काय करून टाकतात, खर्च करून टाकतात. याचा अर्थ संचित जाळतात. होणाऱ्या कर्मापासून पाप पुण्यात्मक कर्म निर्माण होत नाही, याचं निर्माण होत नाही. गोडावून जाळून टाकतात आणि वाट्याला जेवढं प्रारब्ध आलंय ऐका नाही, तेवढ्याचं भोगून काय करतात, नाश. महाराज ते संचित आयशी आहे धर्मनी संचित जळून जातं. संचित जळाल्यामुळे मागचं काय राहिलं नाही, आग लागली गोडाऊन ऐका नाही, पुढचं पेरलंच नाही, क्रियमान झालंच नाही आणि प्रारब्ध भोगून संपवलं म्हणजे शरीरान भोगून संपवलं. भक्ताला त्याचा पत्ता लागला नाही, त्याचा नाश झाला. मला त्याचा नाश होतो म्हणजे तुम्ही म्हणसाल मग एवढे मोठ्या माणसाला एवढा रोग झाले, मोठे मोठे महात्म्यांना, तर त्याचा अर्थ ते शरीराला झाले, त्यांना त्याचा काही संबंध नाही. काय त्या महात्म्यांचं नाव आहे मला आठवणं, त्यांचं ऑपरेशन होतं महाराज काहीतरी शरीराचं. त्यांनी सांगितलं एक काम करा, ते इंजेक्शन देऊ नका, मला ते बंद करायचे. ऑपरेशन करायच्या अगोदर 5 मिनिटांनी सांगा. अशी घडलेली घटना आहे म्हणजे. आणि राजेंद्रदास महाराजांनी सांगितले आणि त्यांनी 5 मिनिटां अगोदर सांगितलं, समाधीत गेली ती. ऑपरेशन केलं न बोंद करता अधिकार असेल आणि ऑपरेशन झाल्यावर मग ते समाधीतून बाहेर आले. काय शरीराचा त्यांचा संबंध आहे. असे महात्मे येत मला की त्या शरीराला टाकून जातात. शरीराची दयाची आडनावही उरली नाही, आडनाव सुद्धा शिल्लक राहिलं नाही. माऊली ज्ञानावर म्हणतात, सुखदुःखाच्या लाटा एवढ्या येतात, मेरू हुनी थोरे देह दुःखाचे डोंगरे, देह दाटी जो बाप पडी बाहेर चित्त न दाटी. शरीर वजन दबत पण चित्ताला त्याचा परिणाम होत नाही. निजात्मता काढी ती. प्रारब्ध सुद्धा अशा प्रकारे नाश करून त्याचा काही संबंध. आणि कितीतरी असे उदाहरण आहेत की भक्ताचं प्रारब्ध कोण भोगलंय, देवानं भोगलंय. हे अधिकार ते तर गुरुवचन साचो कार्य सांभाळीत उन्हे पुरे
भूतदयेचे निदोरे निज मला एकूण एकाचं प्रारब्ध एकमेकाला घेता येतं. पहाडी बाबा राजेंद्रदास महाराज त्यांच्या मुखातून ऐकलं मी, ते शिकायला होते त्यांच्याकडे आणि गुरु होते ते त्यांना बसले असे ते झाडाखाली आणि ते माकडा हे ते माकडं खूप आहेत तिकडे, त्या माकडांना काही खायला द्यायचे तर त्यांनी काय घेतलं ते माकडांना खायला द्यायला, सगळे माकडं खाली आली. राजेंद्रदास महाराज म्हणले मी शेजारी बसेल होतो, हे काही ऐकू नाही त्यांचं, आणि ते सगळे माकडं खाली आले, सगळ्यांना खायला दिलं, एक माकड आलं नाही. त्यांनी आवाज दिला अरे ये ये ये, ते काही खाली येईना. ते म्हणले बिमार आहे का काय, मग त्यांनी जरा जास्त आग्रह केला, ते माकड खाली आलं. आल्यावर त्यांनी हात लावला तर ताप आली, त्याला ताप आलेली दिसली. त्यांनी सांगितलं अरे अरे दयाळू संत असतात, ताप आली याला, अरे अरे म्हणले जा म्हणले तुझं प्रारब्ध मी भोगतो, मला ताप येईल, जा खा म्हणले हो मोकळा. यांचा अंग गरम झालं ते मोकळं. हे काय कलियुगातल्या गोष्टी, या काय आजच्या 5-10 वर्षातल्या गोष्टी आहेत, या काय 50-50 काय युगाच्या गोष्टी नाहीत. आजच सुद्धा आहे का नाही, आज सुद्धा हे असं घडतं आणि आहेच ते प्रत्यक्षात घडतं तसं. निजात्म तटा काढीची महाराज असंही घडतं कितीतरी वेळेस प्रारब्ध स्वप्नात फेडून घेतलंय. आपण जर भजन करत असू, लक्षात ठेवा एक आता, आपण जर भजन करत असून आपल्याला जर वाईट स्वप्न पडलं तर आपलं पुढं वाईट होणारे असं भक्तांचं चिंतन नाही करायचं, हो स्वप्न पडलंय पुढं काय होते, हे प्रत्यक्षात घडणार होतं. हे कुठं फिटले गेलंय आपलं प्रारब्ध. अधिकार भक्तीचा आहे, स्वप्नात नियमात बसून घ्यायचं या अधिकाऱ्याच्या मनात आल्यावर काही नियमात बसते, ठीक आहे नाही. महाराज तुकोबाराय म्हणतात कर्म आणि अकर्म निर्माण काय ते हे धर्माची तू मूर्ती पाप पुण्य तुझे आती, ठीक आहे नाही. अशा प्रकारे सोडून घेतात, मग सोडवी जातात तुझ्या हातात. स्वप्नात सुद्धा प्रारब्ध फेडून भगवंत आजही घेतो, आपलंही घेतो. आपण जर निष्ठेनं भजन केलं तर स्वप्नात सुद्धा ते काय करतात, प्रारब्ध फेडून घेतात. भक्तीचा अधिकार खूपच मोठा आहे, खूप मोठा आहे. म्हणजे आपल्याला संतांना अनुभव, हो ते संत होते काय नाही, 8 दिवस निष्ठेनं भजन करा, 8 दिवसात नाही अनुभव यायला लागले तर सांगा. अनुभव येतात, अनुभव नसते आले तर अंधारात भक्ती कशी झाली असती कोणाला, कस काय होईल भक्ती अंधारात कोणाला, कस काय होईल. महाराज असे काही अधिकार, किती मोठे अधिकार येतं. आता तुम्ही इथं घरात बसले तर तुम्ही घरात बसल्यावर तुम्हाला इथून ज्या देवाचं दर्शन पाहिजे, जिथं म्हणजे ज्या तीर्थाचं दर्शन पाहिजे तिथं नेऊन दर्शन घालतात तुम्हाला. हे भक्तीचा काय अधिकार आहे. असं करतात, असे अनेक महात्मे आहेत उदाहरणं, नाही असं नाही हो आहे, पण इथपर्यंत मात्र धैर्य भगवंतच करून घेईल. असे काढतात ते तर गुरुवचन साचोकारे सांभाळीत उणे पुरे भूतदयाचे निदोरे निर्निदारे ओढीती. आणि मग तिथं काय होतं, महाराज सांभाळण्याकरता गुरुचं वचन सोबत राहत. ज्ञानेश्वरी गाता भागवत गुरुचं वचन आहे गुरुचं. प्रेमानंद बाबा 15 दिवस उपाशी राहिले. त्यांनी सांगितलं 15 दिवस उपाशी राहिलो, त्रास देत नसेल का श्री महाराज. ते म्हणले एकच श्लोक पुढे याचा, तांस्थितिक्षा स्व भारत, काय तांस्थितिक्षा स्व भारत आगमापायी नो अनित्यास, तांस्थितिक्षा स्व आगमापायी, या लाटा येणाऱ्या आणि जाणाऱ्या आहेत. महाराज त्यांनी एक दिवस त्यांनी सांगितलं इतकी भूक लागली, गंगेतली वाळू खाल्ली पाणी पिलं. वाळू कुठं भूक जात असते, वाळू खाल्ली म्हणजे इतकी, काही अवघड असते खाण्याचं आहे का नाही. वाळू खाऊन भूक भागवली, काय झालं असेल तर पुढं पहा असं. मग आता एक दिवस त्या बसले होते ते, आणि एक मोठा त्यांचं ते हे झालं होतं, ते त्या दादा तो त्या भागातला गुंडा, त्याच्या कोणी बोलत नव्हतं. आला महाराज ते साधूच्या आश्रमात मोटरसायकल घेऊन आला, ती मोठी फटफट वाजणारी गाडी बुलेट, ती आला घेऊन. आल्यावर त्यांनी सांगितलं त्याची बंद केली आणि ते साधू तिथं फिरला, तिथं ध्यान करू लागले लोक. आणि त्यांनी ते मला परत चालू करायचे, ते म्हणजे इथं चालू करू नको, इथं लोक ध्यान करतायत, पुढे जाऊन चालू करून लोटत नाही. आणि काय झालं ते म्हणजे माहित नाही. त्यांना राग पाहिलं म्हणून 2-4 ते किका मारल्या, त्याची गाडी चालूच नाही झाली. त्यांची लोटत नेली, ती चालू झाली, ती तिकडे गेल्यावर. आणि नंतर मला ते म्हणले मी दुपारी झाडाखाली गंगेच्या तीरावर बसलो भजन करत, पानं पडलेले झाडायचे तर पावलाचा आवाज आला. मी पाहिलं म्हणजे मागं तोच आला नाही, त्याच्या ते ध्यानातच रगेल. मग
त्यानं सांगितलं, ए बाबा काय म्हणला मागवतो, एवढा चाकू काढला म्हणे पुढे ठेवला, याला काय म्हणते समजलं का म्हणे. म्हणजे तो आला त्याच्या यानंच. आणि बंदूक काढली म्हणे, दुसऱ्या वारती बंदूक काढली नशी धरली म्हणे. काय करशील आता, काय करशील आता, याला काय म्हणजे आता मी सोडित नाही म्हणे तुला. त्याला ती चाकू पुढे ठेवला, बंदूक काढली, या जोड कमंडलू होता आणि त्यात गंगेचं पाणी होतं, हातावर पाणी घेतलं आणि याला काय म्हणते समजलं का म्हणे. हिंमत असली तर तू माझ्या अंगाला त्यात गोळी घालून पाय म्हणे. मी जर एकदा पाणी शिपलं तर जाग्यावर नाही जळालं तर पुन्हा नाव घेणार नाही देवाचं म्हणे. काय समजलं होतं म्हणे भक्ताला. फक्त म्हणे तू आता एकच शब्द तोंडातून काढ, कोणताही काढ, आणि मी हातात पाणी, आणि मग दाखवतो तू गंगेच्या पाण्याचा पावर. मला त्यांनी सांगितलं की चाकू उचलला, नीट निघून गेला, पुन्हा मागं नाही पाहिलं. पावर कशाची, सोपी पावर आहे काही. काही सोपी पावर आहे काही, पण तेवढा त्याच्यावर काय दृढ विश्वास आहे, विश्वास आहे तसा. आणि उदाहरण आहेत महात्म्याची. गुरुवचन सांभाळायला राहतं महाराज. गाथा भागवत आपल्याला गुरुवचन आहे. जिथं जिथं आपल्याला महाराज धैर्य कमी पडेल तिथं तिथं हे काय देतात ग्रंथ, धैर्य देतातच. सांभाळीत ऊन ये पुरे. बरं काही कमी जास्त झालं तरी काय करतात ते सांभाळतात. महाराज भक्तीचं एक आहे, भक्तीमध्ये चुकाही जरी झाल्या तरी पहिलाच तो चुका होणार, कारण त्याला वेदशास्त्र माहित नाही, अडाणी आहे, म्हणून त्याच्याकडून चुका होणार. भूतदयाचे निद्वरे महाराज काय करतात ते गुरु, भूत दया हा दोर राहतो त्यांच्याजवळ. भूतांची भांडवल, भूतांची दया हे भांडवल संता. महाराज त्या द्वारानं ते काय करतात, ओढत राहतात, ओढत राहतात, वडतात. महाराज त्यांना एकदा फक्त माऊलीच्या दारात जा आणि साष्टांग लोटांगण घालून अंतःकरणातून म्हणा, माऊली याची देही याची डोळा भोगू मुक्तीचा सोहळा, असं करा. नाही माऊलीने ओढलं तर म्हणा, हळूहळू 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 माऊलीचा दोर ओढून घ्यायला लागतो, वडतात. वडणं म्हणजे याच्यातून बाहेर काढणं. याच्यातून काय करतात ते हळूहळू बाहेर काढतात. तो एक सरी काढिली परात परती, तो प्रत्यावरी धारीन आत्मसाक्षारी साक्षात्कारी कुंटली. आणि मग एकाला काय हळूहळू ना महाराज त्याच्यातून ते बाहेर काढत राहतात. कुठं नेतात, परात परतिरी, या मायेच्या पलीकडे असलेला जो श्रेष्ठ ब्रह्म आहे त्या ब्रह्माच्या तीरावर आपल्याला नेऊन काय करतात, त्या गावात नेऊन घालतात. त्या गावात नेऊन तिकडं या देशातून काढून त्या देशात काय करतात, आपल्याला नेऊन घालतात, काढून घेतात वर. तो प्रत्यावृत्ती येरधारी. आणि मग महाराज त्या तीरावर गेल्यावर एकदा आत्मसाक्षात्कार झाला रे झाला की प्रत्यावृत्ती खुंटली, त्याच्या पुन्हा जन्माला येण्याच्या येरधारा काय होऊन जातात, नाही आम्हा जावे मरावे लागत. येत धरला पुरे भावो ते बुडण्याची होय वावो, मग टाकावं जो ठाव तो स्वयमेव आपण होय. महाराज इथं ज्यानं भाव धरला, इथं ज्यानं श्रद्धा धरली, तर त्याचं त्या भवनदीत बुडणं, ती बुडतो का तो, तर नाथ महाराज म्हणतात बुडण्याची होय वावो. एक त्याचे दोन अर्थ करता येईल. तो बुडाला होता पण बुडणं त्याचं काय झालं, आता व्यर्थ झालं, खोटं झालं. माऊली जनावराची याला ओवी नाही तुकोबाराय म्हणतात, बुडणे खोटे पावता खडी, स्वप्नी झाली वढावडी. बुडणे खोटे पावता खडी, खडी पावला आता काय राहिले, बुडत होता पण निघाला का नाही. आणि मग काय होतं महाराज, मग टाकावं जो ठाव तो स्वयं, आणि टाकावं जो ठाव. आणि मग महाराज त्याला जे ठिकाण टाकायचंय, आता संसाराचं ठिकाण काय करायचं, टाकायचंय, तर त्याला ते टाकायची गरज नाही का, स्वयमेव आपण होईल. स्वतः सहित सगळा संसार काय होऊन जातो, आपलं स्वरूप होऊन जातो. आता काय टाकायचं आणि काय, ऐका नाही. येत पवनी याविन तरणे प्रयासे विन प्राप्ती घेणे, सुखोपाय ब्रह्म पावनी या लगी नारायणी प्रकाशिली भक्ती. पाहुण्याविन तरणे, भक्तीचं महत्व सांगत असताना नाथ महाराज सांगतात इथं पावायचं नाही, पाहुण्या वाचून तरुण जातात. पाहुण्या वाचून तरुण कसे जातील, नावच बसलेला आहे. कष्ट आहेत त्या नावच बसलेलं, नाव आणायचे नाही काय नाही, बसून चालायचं मस्त. पाहुण्याविन तरणे प्रयासे विन प्राप्ती घेणे, कोणताच प्रयास करायचा नाही, आणि काय घ्यायची प्राप्ती, आयतं धन, आयतं येऊन पदरात ब्रह्मप्राप्ती. सुखोपाय, सुखाच्या उपायानं ब्रह्मप्राप्ती करून घेणं. योग करणं सोपं आहे, सव्वा अध्याय वाचा. योग करणं सोपं आहे, ज्ञान मिळवणं सोपं आहे.
तिचं किती सोपं आहे. कंबर दुखायली की अंग टाकायचं आणि टाकल्या टाकल्या विठ्ठल 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 निजल्याने गाता उभा नारायण. भूक लागली की म्हणते चला महाराज मंडळी जेवायला, लगेच जेवायला बसायचं. जेवताना बी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, पावला पावला विठ्ठल विठ्ठल. न करी न धुईतून न करी आंघोळी जपे सदा काळी राम रामनाथ. बस आंघोळ केली म्हणजे याचा अर्थ आंघोळ करू नका असं नाही. नाही झाली तर नाही झाली, फक्त गण लावून यायचं. गण लावून. आंघोळ नाही झाली तर काय नाही त्याला महाराज. सोपं सहज प्राप्ती भक्तीनं. एक लक्षात घ्या. हात महाराज माऊली तुकोबा राय सांगतात ना, आपल्याला काय संशय घ्यायची गरज आहे. आता हे महाराज ज्यानं साधन सांगितलं फळात देण्याची जिम्मेदारी त्याची राहते. म्हणून जे साधन कतही ग्रंथात सांगितलं नाही ते कतही करायचं नाही, टाइम घालायचंच कारण नाही. कारण त्याचं फळ कोण देणार, फळ कोण देणार. तुम्हाला सांगितलं होतं माग आम्ही तिघ जण चाललो होतो ते वैतरणा नावाची नदी, वैतरणा, आणि आमच्यातला एक महात्मा त्याला परिक्रमेचं ना, ते म्हणे आपण वैतरणीची परिक्रमा करू म्हणे. ब्रह्मगिरीतूनच पण पलीकडे मुंबई साईडला निघते. वैतरणीत आम्ही पाय घेत होते, तिथं म्हणे वैतरणीची परिक्रमा करू. मी म्हणलं करू बा, मी म्हणलं करू. ते म्हणे जवळ आहे म्हणे, तिथून मुंबई जवळच आहे ना, मुंबईच्या समुद्रात ती मिळाली जवळच्या जवळ. करू म्हणलं तुमची इच्छा असेल तर. भीमदादा म्हणले कोण्या ग्रंथात लिहिलंय, जसं नर्मदेचं लिहिलंय, गंगेचं महत्व, वैतरणीची परिक्रमा. कारण त्यांनी तिथं सांगितलं जर जे ग्रंथात लिहिलं नाही तर त्याचं फळ कोण देणार, कोण फळ देणार. त्यांनी सांगितलं जे आपल्या ग्रंथात आलं नाही ते साधन करायचं नाही. काल भेटले ते नामदेव बाहेर कोण भीमदादा, पण वारीला महिन्याची वारकरी दर्शन झालं. पैसे द्यायला तुम्ही. हो ना, सांगितलं ना, या 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 केलं लगे पाठवून हात करून. आणि बाबा चालू नाही का नाही. अशा प्रकारे मला काढतात, पण त्याला पुरावा लागतो. कोणते उपास काय, नवरात्र 9 दिवस करायचे, कोण फळ देणार आहे. 10 दिवस गणपतीचा उपास केला, कोण फळ देणार आहे, फळ कोण देणार आहे. जिम्मेदार नाही. जिम्मेदार कोणी. जसं या फळाला संत जिम्मेदार आहे. ज्ञानोबा आहे तुकोबा आहे नाथ महाराज जिम्मेदार आहेत. आम्ही सांगतो तुम्हाला मिळणार, तुकोबा आहे छातीवर हात टोकून सांगतात मिळणार. तसं त्याला जिम्मेदार कोणी. आपल्या मनानं व्रत केल्याचं फळ मिळत नाही. नवरात्राचा उपास हो ना, जिम्मेदार जिम्मेदार कोण. मग केल्याचं काय नाही मिळत का, मिळेल ना. काय उपाशी राहण्याचे कष्ट मिळणार कसं काय नाही. उपाशी राहण्याचे कष्ट आपल्या पदरात पडल्याशिवाय राहणार नाही. दुसरं काय मिळणार आहे, काय मिळणार आहे दुसरं, आहे का नाही. साधन तेच करायचं की ज्या साधनाचं काय होईल आपल्याला फळ देणारा कोणीतरी भगवंतान स्वतः सांगितलं ते श्यामहम समुद्धरता मृत्यू संसार सागरात. भगवंतान सांगितलं मी त्याला मृत्यूरूपी संसार सागरातून काय करतो, तारून नेतो. आता जगाचा बाप सांगायला आपल्याला मग काय अडचणी, फळ देणारा तो आहे ना, आहे का नाही. परत काढतात ते अशा प्रकारचं आहे. येत धरला पुरे भाऊ तो प्रत्यय येतात. येत पाहून सुखोपाय ब्रह्म पावणे. सुखाच्या उपायानं काय मिळतं, ब्रह्म यालागी नारायणे प्रकाशिली भक्ती. आणि म्हणून नारायण भक्तीचा काय केलेला आहे, देवानं प्रकाशित केलेली आहे. तिचा डांगोरा पेटलेला आहे. भागवत धर्माची स्थिती बाळी बोळी भवाब्दी तरती सुखोपाय ब्रह्मप्राप्ती त्याचे श्लोकार्थी विशद सांगे महाराज. भागवत धर्मानं, या भक्तीच्या धर्मानं धर्माची स्थिती, या धर्माची स्थिती अशी आहे भक्तीच्या. काय स्थिती आहे, काय अवस्था आहे, काय महत्व आहे. बाळी भोळी भवाब्दी तरती. अरे भोळे माणसं बहुरूपी सागरातून काय होऊन जातात, तरुण जातात. सुखोपाय ब्रह्मप्राप्ती त्याची श्लोकार्थी विशद सांगे. आता पुढच्या श्लोकात तेच विस्तार करून सांगतायत. अशा प्रकारचं नाथ महाराज म्हणतायत. सकाळी उशिरा सुरू झाला होता ना, ती घडीच पुढे 10 मिनिटं. जो श्रुती स्मृती नेनता भावे भजे भगवत कथा त्याशी विधी निषेध बाधकता स्वप्ने सर्वथा प्रमादून घडी. महाराज ऐका, जो श्रुती स्मृती नेनता, ज्याला श्रुती स्मृतीचं शास्त्र पाहिलं नाही. महाराज श्रुतीमध्ये असं आहे की आपण सगळ्यांचेच नियम आहेत त्याच्यात. श्रुतीमध्ये सगळ्यांचे काय येतं, स्मृतीमध्ये कोण कसं आचरण करावं. पण जो भावनेनं भजन करतो, भगवंताची भक्ती करतो, भगवंताच्या भक्तीच्या मार्गावर चालतो,
त्याला विधी निषेध पाळायची गरज नाही. प्राणा वेगळा न करी नारायण मग नसो ज्ञान मूर्ख बरा. हा मूर्ख, फक्त प्राणा वेगळा नको. आता ते तुकोबाराचे 2 प्रमाण आहेत, त्याच्यात काही काही माणसं संशय घेतात. काय की अभक्त ब्राह्मण जळू त्याचे काय त्याची रांड रसवली हे प्रमाणे. आणि जरी तो ब्राह्मण झाला कर्मभ्रष्ट, तो का म्हणे श्रेष्ठ त्रिलोकी. एका ठिकाणी 3 लोकात श्रेष्ठ म्हणतात कर्मभ्रष्ट झाला तरी, आणि एका ठिकाणी म्हणतात जळू त्याचे तोंड. उत्तरच तिथं उत्तरच तिथं आहे. तुकोबरायाचं उत्तर लय श्रेष्ठ उत्तर आहे महाराज तिथं. ते उत्तर आहे ज्या प्रमाणातून की शंकेचं प्रमाण नाही. काय उत्तर आहे तर त्याचं उत्तर असं आहे की कर्मभ्रष्ट चालतो. ब्राह्मणाचे कर्म काय? यजन याजन अध्ययन अध्यापन दान आणि प्रतिग्रह. षटकर्म द्विविध षटकर्म करी. त्याचे कर्म किती येतं? 6 कर्म येतं. यजन याजन यज्ञ करणे, यज्ञ करायला लावणे, दान घेणे, दान देणे, विद्या शिकणे आणि विद्या शिकवणे. 6 कर्म येतं. हे एकही कर्म त्याने केलं नाही. विद्या शिकला नाही, विद्या शिकवली नाही, दान घेतलं नाही, दान दिलं नाही, यज्ञ केला नाही, यज्ञ करविला नाही, पण भक्ती केली. तू का म्हणे श्रेष्ठ ती कर्मभ्रष्ट पण भक्त असेल तर ती लोकी श्रेष्ठ. आणि कर्म करूनही भक्ती करत नसेल तर तो मग काय आहे? जळू त्याचे अभक्त ब्राह्मण जळू. भक्त फक्त चालतो तुकोबारायांना, कर्म फर्माचं काही घेणं देणं नाही, फक्त चालतो. याला उदाहरण मोठ्याचं द्यायचं जर झालं, माऊलीचं चरित्र सगळ्यांनी ऐकलंय, नाथ महाराजांचं चरित्र सगळ्यांनी ऐकलंय. किती यज्ञ केले माऊलींनी, कोणाला यज्ञ करायला लावले माऊलींनी, माऊलींनी कुठं दान केलंय, कोणाकडून दान घेतलंय. यज्ञ यागे स्वर्ग भोग आड येते हे माऊली म्हणतात. मग घ्या आता आता तुम्ही हे काय करणार? मग झाले कर्मभ्रष्ट माऊली ब्राह्मणाच्या कर्मातून, ब्राह्मणाचे झाले ब्राह्मणाच्या. पण तू का म्हणे श्रेष्ठ ती निलू? का? भक्ती आहे ना. मुख्यत्व प्रधानत्व कशाला आहे कलियुगात? भक्तीला आहे. तुकोबरायचं प्रमाण कर्म प्रौढ तुकाते, कर्म अकर्म जळाले, प्रौढ तुकाते उरले. कर्म अकर्म काय झाले? जळाले. कर्म त्या अकर्माच्या लागती वाटे ठेसा. आहे का नाही? ठेसा लागतं म्हणतात. त्याचं कर्म ना कर्म विधी निषेधाचा सांडियेला वळसा. सांडून टाकलं. मला तुकोबरायचं दुसरं प्रमाण तीळ जाळीले तांदूळ काम क्रोध तैसेची कळ. याचा अर्थ माणसं असाच लावतात बरं का, की जसे तीळ तांदूळ जाळले तसे काम क्रोध जाळले. तसा अर्थ नाही त्याचा. अरे तो यज्ञात तीळ जाळले, तांदूळ जाळले, तीळ टाकले, तांदूळ टाकले, यज्ञ केले आणि काम क्रोध तैसेची ते तसेच ठेवले. अरे शिल्ला शिवा उगा आहे त्याचा द्रोपदहून अर्थ लावा लागतो मागच्या चरणाला. अरे शिल्ला ते यज्ञ करून का शिनला? न भजता पांडुरंगा, पांडुरंगा न भजता का रे वाऊगा शिनलाशी. जप तप अनुष्ठान व्यर्थ कितीतरी तिला प्राधान्य. म्हणून त्याशी विधी निषेध बाधकता स्वप्न. मला त्याच्यातून विधी आणि निषेध याची बाधा त्या स्वप्नातही घडत नाही. विधी पाळला नाही म्हणून त्याला दोष लागला, निषेध केला नाही म्हणून काही त्याला त्याचा स्वप्नातही घडत नाही. निषेध नियनती. विधी निषेध नियनती तुकोबाराय म्हणतात. काय पुढचं काय? एकनिष्ठा धरून एकनिष्ठा विधी निषेध नियनती. एकनिष्ठा ते याच्यातलं प्रमाण पूजी प्रतिमेचे जीव त्याच्यात नाही. संत म्हणती येथे भाव विधी निषेध नियनती एकनिष्ठा धरून सर्वथा प्रमादून घडे. मग विधी निषेध नाही म्हणजे लय मोकळं झालं काम आपल्याला. अरे माऊली नाथ महाराज म्हणतात निषेध म्हणजे प्रमाद. त्याच्याकडून प्रमाद घडतच नाही. कशाला प्रमाद घडन? त्याला त्याच काय खातो आम्ही का असं सांगा ते त्याच्याकडून प्रमाद कसा घडत? किंवा एवढा त्याच्यात एक रूप झालाय की त्याला काही दुसरं करण्याचं काय नाही. सरलीवरील देहाची भावना हीची नारायणा सर्व काय सद्भावेशी सप्रेम आचरिता भागवत धर्म बाजून शेके कर्मा कर्म भावे पुरुषोत्तम संतुष्ट सदा. महाराज भावनेनं प्रेमानं जर भागवत धर्माचं आचरण केलं, भक्तीचं आचरण केलं, बाजून शेके कर्मा कर्म, त्याला कोणतं कर्म अकर्म काही बाधू शकत नाही. पितराचे ऋण
काय केले माझे झाले काय वर्जन फिटले पितराचे ऋण सगळे ऋण तिथं फिटतात तेही हरिभजनी हवे पुरुषोत्तम का देव संतुष्ट होणं हा सगळ्यात मोठा धर्म आहे देव संतुष्ट होणं हा धर्म आहे देव त्या भक्तीने संतुष्ट होतो झालं अरे श्रुती स्मृती हे दोन्ही डोळे येणे विने जे आंधळे तेही हरिभजनी धावता भावगळे न पडे ना आडखुळे सप्रेम योगे श्रुती स्मृती हे दोन्ही डोळे श्रुती आणि स्मृती हे दोन्ही काय येतात डोळे येतात डोळे येतात काय करावं काय करू नये याच्याच सांगितलं आहे का नाही तस्मात् शास्त्रम प्रमाणम ते कार्याकार्य व्यवस्थितो भगवंत सांगतात कार्याकार्य विवेकी शास्त्रीयची करावी पारकी शास्त्र करावं पण भक्ताला काही करायचे गरज नाही या दोन्ही डोळ्यांचे आंधळे येतं पण हरिभजनी धावता ते आंधळे तिकडून कोण हरिभजनात काय करायला लागले भावाच्या बळानं धावायला लागले काय केलं महाराज ते आंधळे श्रुती स्मृती लागले तरी पडे ना आडखळे ना आंधळा माणूस पडतो नाही तर ठेसा लागतात पण श्रुती स्मृतीचे डोळे नसले तरी तो पडतही नाही त्याला ठेसाही लागत नाही ते सप्रेम योगे का ठेसा लागत नाही का पडत नाही कारण तो पुढे जे भक्तीन गेले त्यांच्या खांद्यावर हात ठेवून चाललाय ना त्यांच्या खांद्यावर हात ठेवून चालल्यावर काय अडचण आहे अशा प्रकारचा तो पडतही नाही अडखळतही नाही आणि ऐकायच्या पुढचा आता विरोधातलं प्रेमे विन श्रुती स्मृती ज्ञान प्रेमे विन ध्यान पूजन प्रेमे विन श्रवण कीर्तन वृत्तादान नृपनाथा प्रेमे विन श्रुती स्मृती ज्ञान प्रेम नसेल आणि सगळ्या ग्रंथाचं काय आहे ज्ञान आहे आणि प्रेम नाही देवाविषयी काय फायदा आहे म्हणतात काय फायदा आहे त्या ज्ञानाचा प्रेमे विन ध्यान पूजन ध्यान धरून लावला प्रेम नाही पूजा केली 3-3 तास आणि त्याविषयी काय नाही प्रेम नाही काय पाहिजे प्रेमे विन श्रवण कीर्तन कीर्तन श्रवण प्रेमे विन कीर्तनाचं श्रवण किंवा कीर्तन शब्दाचा अर्थ नाम कीर्तन ऐकणं नाम घेणं प्रेम नाही व्यर्थ असं कोण म्हणतात नाथ महाराज म्हणतात हे म्हणतो नाथ महाराज म्हणतात वृथा नृपनाथा राजा ते नवयोगेश्वर सांगतात राजा हे सगळं काय आहे वृथा नारद सांगतायत वसुदेवा हे सगळं काय आहे वृथा आणि नाथ महाराज आपल्याला सांगतात हे सर्व काय आहे वृथा आता इतक्या त्रिपुटी सांगा त्या इतक्याच वड्या सांगायल्या भक्तीचे आचार्य नारद आहेत नवयोगेश्वर भक्तीचे आचार्य येत आणि नाथ महाराज सुद्धा भक्तीचे काय येत आचार्य येत आणि तरी आपण म्हणतो नाही जमनच मग आता ते आपण किती धैर्यवान की आपला वृथाच आनंद रूप पवार या हे काय आहे वृथा शृंगारपय केला प्रेमे विन झाला ज्ञानी तैसा कोण शृंगार केला त्याच्या मागचं पहा वृथाच आनंद रूपनाथा हे सगळं काय आहे वृथा आहे वृथा माता दे कोणी प्रेम व्हावे बालक डोळे दाखवून धावे ते धावे सवे झेपावे अतिसात भाविनीच माता महाराज एखाद्या लेकरू ये लाडात येत आणि आई बी डोळे बंद करत आणि आईकडे धावत महाराज ते डोळे बंद करून धावतात आई त्याला अडकू देते पडू देते ती धावत येऊन त्याला लगेच उचलते असा देव आंधळा आहे ना तू कोणतंच शास्त्र येत नाही काही गरज नाही महाराज ज्ञानोबा म्हणतात सकळ शास्त्र स्वयंभे निगती मुखे त्याच्या मुखातून सगळे शास्त्र काय होतात स्वयंभू निघतात तोची तपिन्नला अशा प्रकारचे अष्टांगाभ्यासीला योग काय राहिलं पुन्हा सगळ्याचे फळ मिळतात त्याला सकळ शास्त्र स्वयंभे निघती मुखे तुकोबरायाचं सुधारण घ्या तुकोबरायाच्या चरित्रात कुठे शिकाय गेली स्वप्नात गुरु भेटले आणि तुकोबराय म्हणतात वेदाचा तो अर्थ माशीचा ठावा आहे का नाही पडेना अडखळे सप्रेम योगे प्रेमे सगळं वृत्त आहे पण महाराज प्रेम असेल तर त्या आईसारखं करतो भगवंत तैसा सप्रेम जो भजे भक्त त्या भजना सवे भगवंतू भुलला चाले स्वानंद युक्तून सोय सांभाळी तू पदोपदी पण प्रेमानं जर भजन केलं त्याला कोणतंच ज्ञान नाही आणि प्रेमानं भजन करतोय त्या प्रेमाच्या बळावर भगवंत पावला त्याला काय करत राहतो महाराज नियमात बसून घेतात ते संत महात्मे नियमात काय करतात आपल्याला माहित नाही नियमात बसून घेतात क्षणोक्षणा सांभाळीतो साक्षी होतो आपला माऊलीच्या तिथं आजनुक्त खाली मी ज्ञानेश्वरी पारायणाला बसलो 2 पारायण झाली 2-3 झाली असतील चालू आहे पारायण आपले
अरे एक दिवस काय झालं, तिथं नाश्ता असतो 8 वाजता आणि 12 वाजता जेवण राहतं मंदिरात. 8 वाजता नाश्ता. त्या नाश्त्याच्या टायमाला असं झालं, मी एवढा ज्ञानेश्वरीत एकाग्र झालो की 8:30 पावणे 9 झाले. आणि मग मी पाहिलं तर शेजारची माणसं गेली महाराज ते नाश्ता करून आली. तिथं कसं आहे, कोणी कोणाला बोलत नाही, ज्याच्या ते एकाग्रतेत राहतात बोलत नाही कोणी कोणाला. आपल्यासारखं नाही, चला हो पंकज हे तुमचं बंद करा आता, असं नाही, तिथं कोणी कोणाला बोलत नाही. ते नाश्ता करून पावणे 9 वाजले. अरे मी म्हणलं मी शेजारची विचार नाश्ता ते करून आलो आम्ही. अरे म्हणलं जरा मला बरं ते झालं. आता नाश्त्याचं झालं. मग आता 12 वाजता म्हणलं जेवण आहे. 11:30 पर्यंत पावती मिळते. 11:30 नंतर पावती मिळत नाही. 12 सव्वा 12 वाजले. तिथं पुन्हा एक रममान गेलं. जेवण हुकलं, नाश्ता हुकला. मग आता काय राहिलं? आता काहीच नाही राहिलं. गेला तो दिवस. 5-5:30 वाजले. मग भूक लागली. तोपर्यंत ते झालं 4,500 वगैरे घेत होतो तेवढे संपले. मग घ्यायला लागलं भाकरी. आणि मग बसलो महाराज असं निवांत. एक माणूस आला म्हणे पारायण, पारायण केली होती 108. म्हणे पारायण चालू आहे. म्हणलं हो. असं बसला म्हणे बोलत बसला, काय करायला कुठलं काय असं म्हणे पारायण चालू हो. म्हणे गुरुवार उपास करतो का नाही? कारण आजवृक्षाखाली पारायण करताना काय करावं लागतो? गुरुवार करावं लागतो. मला माहितीच नाही. आता धरेल म्हणलं पुढच्या गुरुवार आल्यापासून. अरे ते कोणी आजच गुरुवार आहे. महाराज कसं झालं असेल मला ते तुम्ही वातावरण पहा कसं झालं असेल. आजच गुरुवार आहे म्हणे. आजच म्हणजे मला माहित नाही तिथं गुरुवार धरावा लागतो. त्या दिवशी निराहार गुरुवार कोण करून घेतला? क्षणक्षणा सांभाळी महाराज करून संत. आपण फक्त तुका म्हणे भार घातलिया बरी येतात करून. महाराज तुम्हाला सांगतो आता मला 10-20 मिनिटं तर तोंडातून शब्दच येणीत करून येऊ लागलं. कशामुळं? माऊली मला काहीच माहित नसताना तुम्ही बरं मला खाण्याच्या टायमाला तरी माणूस एकाकडे एवढा कसा होईल? बरं भूक लागते वाचून वाचून. सकाळी समजा 5-5:30 बसल्यावर भूक लागते का नाही? भूक लागते ना. ते काही माहित नाही आपल्याला, कोणताच नियम माहित नाही. सगळ्या नियमात बसून घेतात ते, कारण तशा घटनाच पुढे आणतात. आणि सगळ्या नियमात काय करून घेतात? दया घडले सकळ नियम मुखी नाम विठोबा. मुखी नाम काय नाही, फक्त भार त्यांच्यावर टाकून द्यायचा. आला काय नाही. सगळ्या नियमात पुरुषोत्तम भजन मार्गी अशी आचरिता भागवत पदोपदी सोय सांभाळी. तू स्वतः तो सांभाळतो. आपल्याला काही गरज नाही सांभाळ. आपण ना नियम पाळायचे नाही. महाराज जे नियमात बसवायचं तो तशा घटनाच घडून देतो. काही अडचण नाही. अशी आचरिता भागवत धर्म बाजून शक्य कर्म कर्माशी ज्याची आज्ञा नाही म्हणतो पुरुषोत्तम भजना माझी. महाराज स्वतः कळस करून टाकला. कशाचा कर्म ना कर्म बांधताय? अरे कर्म आकर्म निर्माण करणारा देव त्या भजनात नाचायलाय. आता काय राहिलं? दादा जुवा काय झालं? काय म्हणलं? क्षणोक्षण सांभाळ देऊन ते त्याच्या रोई ध्यानात आली का डुकर आली काय ना? तो नियम देवच आहे ना. देवच आहे ना. महाराज एखाद्या कंपनीत एखादा हे आणि त्याला 8ला पोहोचावंच लागतं कंपनी 8ला. आणि कंपनीचा मालक त्याच्या संगी मालक बसलेला आहे. तो म्हणला हो आता मला 8 वाजले. तो मला आता मी येणार सांगा तुला काय दिवसभर आता इकडेच येतो काढून टाकतील त्याला कंपनीतून. अरे मालकच कंपनीचा संघ आहे, कोणाचा अधिकार आहे? तसं ज्यानं कर्म अकर्म निर्माण केले तो मालकच भाजनात नाचायला. आता कोण बांधू शकणार आहे? कोण येणार आहे तिथं? आता नामदेव कीर्तन केली पुढे देव नाचे पांडुर. त्या दिंडीत ना माझा दिंडी त्या माऊली उठले की उठावं लागतंय. नंबर आला की काय व्हावं लागतंय? उठावं लागतं. मी 2-3 बाऱ्या पाहिलं. 2 उठावं लागते. आणि मग नाही त्या वेळेस उठलं की दिंडी जाते पुढं. आणि मग ते हुकत आहे नंबर. मग ते पहिलेचे दिंडीत भजन करत चालले का ते दुसऱ्यावर तपत येत. कुठे गेले रे लोक? तुम्ही कुठे गेलते? मला 2-3 बाऱ्या मी पाहिलं. आज झालं काय माणसं बसले ना, अय चला दिंडी निघली. एखाद्या वेळेस अंग टाकते झोपते. मग आपण अंग टाकलं. अरे दिंडी निघली. माणसं पोरं कशी करते? पोरं अरे महाराज आपल्या संघ येत ना रे म्हणतात का नाही? म्हणजे आपण काही दिंडीचे मालक फलक नाही, पण महाराज संघ असले की मग धकलं बोलत नाही कोणी. महाराज आपल्या संघ आहे. मग एक तुटका मुटका महाराज संघ असले तर दिंडी मालका लोक भेट नाही. तिथं जगाचा बाप संघ आहे. पुन्हा कोणतं कर्म ना कर्म मागं राहिले? कोणतं कर्म कोणतं अकर्म? जगाचा बाप आपल्या संघ आहे ना. त्याचं भजन आहे ना. तो भजनात नाचायला आपल्याला काय गरज आहे कोणाची? पुरुषोत्तम भजना माझी. तो देवच भजनात आहे. ऐसा भागवत धर्मे गोविंदो.
तुष्टाला चाले स्वानंद कंदू तेथे केवरी गेवी दिनी शोधून भक्ता प्रमादू कदान बादी ऐसा भागवत धर्मे गोविंदो असा या भक्तीत भगवंत राहतो तुष्टाला आनंदित राहतो पुन्हा नुसता नाईला जाण राहत नाही स्वानंद कंदू चाले सोबत चालतो त्याच्या आनंदाचा कंद असलेला परमात्मा सोबत चालतो तेथे केविरी गेवी दिनिषद आणि तिथे विधी निषेध कुठून घुसणार आहे मधात त्याच्या मधात कुठून घुसणार आहे भक्ता प्रमादू कदान बाधी भक्ताला प्रमाद कधी बाधा करी नाही जय विकास स्वामीची आवाळा अवरोधन करवे द्वारपाळा तेवे भागवत धर्म भजन शिळान कर्मार्गा वादून शिक काय दृष्टांत दिला नाथ महाराजांनी एखादा मोठा राजा आहे महाराज राजा आहे तो मालक आहे आणि त्यानं काय केलं द्वारपाळ ठेवलेले आहेत कोणाला आत येऊ द्यायचं नाही पण त्या राजाच्या लेकराला द्वारपाळ काय अडू शकते राजाच्या लेकराला तसे आपण जगाच्या बापाचे काय येतं राजाचा पुत्र अपराधी दे का तो काय आणि का दंड दंड आहे का नाही तोच दुसऱ्याला दंड करू शकतो त्याला कोण दंड करणार आहे कोण दंड काय नाही त्याला कोण दंड करणार आहे प्रीती नाही राया वर्जिली ते कांता परी तिची सत्ता जगावरी जे राजा नसेल पण लोकमतीतून राणी आहे ना त्याची आहे ना महाराज अवरोधन करे तेवी भागवत धर्म भजन शिळा कर्म अर्गाळा कर्माच्या अर्गाळा म्हटलंय कर्माचा अर्गाळा आहेत महाराज बहात्तर खोडी परी देवमणी कंठी तैसा मी जगजेठी तू काम ऐका नाही अर्गाळा कर्माच्या काय येतं अर्गाळा नुसत्या ह्या नाही त्या जुन्या मराठवाड्यात त्या अर्गाळा कार्या नाही अर्गाळा म्हणजे तू मोठाले दरवाजे त्याला काय असायच्या लाकडाच्याच अर्गाळा मोठाले अर्गाळा तुटत नाही त्या कर्माच्या अर्गाळा पण त्याला बाध होऊ शके त्याला त्या बाधा करत नाही भक्ताला बाधा करत नाही ऐका त्याच्या पुढे तर सांगतात ज्याशी भगवत भजनी विश्वासू विधी निषेधू त्याचा दासू ज्याचा भगवंताच्या भक्तीवर विश्वास आहे विधी निषेध त्याचा काय आहे दास आहे दास देखोनी निज जन विलासून सोय जगन्य सुखावे आर महाराज मग विधी निषेध महाराज आणि मग त्याचा तो वैभव भक्ताचं तीन वैभव ऐका ऐका त्या भक्ताचं जर वैभव वाढलं ना तर वैभव पाहून देवाला आनंद होतो महाराज याला कीर्तन झालं होतं राऊत बाबाचं नामदेव महाराजाच्या नरशिला कळसाचं मोठा सावळा होता तो कळसाला कीर्तन झालं होतं लोक किती होते तुम्ही आजकाल कोणी आपण होतो मंदिराच्या तिथे किती रपाडे आपल्याला माहिती आहे बस स्टँड आहे का ते रोड तिथपर्यंत भोंगे होते आणि तिथपर्यंत लोक होते किती समाज असतो जिकडं पाहिलं तिकडं समुद्र दिसायचा तिथं त्यांनी सांगितलं होतं तुम्ही नामदेव महाराजाचं मंदिर बांधलं नामदेवाला आनंद झाला का नाही मला माहित नाही पण पंढरीचा पांडुरंग विटेवर नाचत असं नामदेव महाराजाचं मंदिर पाहू त्याचे सोहळे झाले कोणाला आवडतात मला आवडतात पुढं नाथ महाराज प्यार याची माहित नाही पण ओवी तो विषय आहे पुढं का नाही भागवताचं एकही पारायण नाही केलं म्हणून भागवत सुरू केलं आपल्यालाही त्यातली हे होतं मी अजून पारायण केलेलं नाही का नाही आणि त्या दिवशी दोन घटना अशा घडल्या की भागवत कोणी गाता कोणी म्हणी पण भागवतच सुरू म्हणजे भगवंताची इच्छा होती तशी तेच झालं ज्याशी भगवत भजनी विश्वासू विधी निषेधू त्याचा दासू निज जन विलासू दे कोणी सोय जगन निवास सुखावे आपल्या भक्ताचं वैभव पाहिलं की देवाला काय होतो मग आनंद होतो भागवत धर्मे राहे कर्म तवतो सुखावे पुरुषोत्तम सप्रेम भक्ताबादी कर्म हा वृथा भ्रमभ्रांताशी भागवत धर्मे राहे कर्म भागवत धर्मात तो राहिला रे राहिला की महाराज त्याचं कर्म सुद्धा त्याला बांधत नाही जो सुखावतो कोणतंही कर्म त्याला बांधत नाही ऐका आता सप्रेम भक्ताबादी कर्म हा वृथा भ्रमभ्रांताशी प्रेमीयुक्त भक्ताला कर्म बांधत हा भ्रांत लोकांचा भ्रम आहे भक्ताला कर्म बांधत नाही कर्म करू पावे प्रमादू तो प्रमादी प्रगटे गोविंदू या लागे विधी निषेधून न शकती बाधू हरी भक्ता कर्म एखाद्या वेळेला आपला उन्मत्तपणा भक्ताला जर दाखवायला लागलं तर लगेच तिथं देव हजर होतो काय रे काय देव हे बाबा नाही काय नाही तुमचं आहे काय बरं मला काय माहिती होतं तुमचं आहे का नाही महाराज एखाद्या दिवस रिक्षात मग यायला गेले ना माणसं पुण्याला काय काय रिक्षावाले ते हे करतात तर माणसं तिथल्या मोठ्या माणसात नाव सांगतात त्याचा भाव नाही हा मला काय माहित भाऊ मग ते नाटक करत नाही काय रे तो काय असं होतं ना कधी कधी आपण एखाद्या वेळेस तो काय तसा देव येतो काय कारण तो काय कर्म मागं पडतो बाधा करायला येतच नाही
या लागी विधी निषेधू न शकती बाधू हरिभक्ता म्हणून विधी निषेध हरिभक्ताला बाधत नाही. अजामेळा कर्म बाध सत्वरजतम बाधा नो हरिभक्ताशी कदा गुन्हे बांधत नाही. अजामेळा कर्म बाध यमपाशी बांधिता सुबद्ध तेथे प्रकटून गोविंदन केला अतिशुद्ध नाम मात्र अजामेळाला बांधलं होतं ना कर्मात. यमपासून बांधलं कर्मच वाईट होते महाराज त्याचे बांधलं वाईट कर्मानं त्याला वाईट कर्मानं बांधलं यमाच्या हातात दिलं. याचा यमाच्या हातात महाराज त्याचा गोविंद पावला लगेच भगवंत आले ना विमानी बैसोनी महाराज त्याला अजामेळ पापराशी नामेनेला उद्धार केला. तुका म्हणतात अशा भक्ताचे विवचन ऐकून तर मी विश्वासलोय तुझ्यावर. तुका म्हणे आईशी ऐकून वचन काय मीही विश्वासलो असं प्रमाण मी तुझ्यावर काय झालो विश्वासलो देवा. केला ते शुद्ध नाम मात्रे आणि काय घेतलं बरं त्यानं एकदा नाव नामात नियमात तरी बसलाय का कोणी. पुत्राची लोभे नष्ट म्हणे नारायण. पुत्राच्या लोभानं म्हणला तू काही यायला नाही म्हणला. किती अभिमान महाराज किती नामाचा अभिमान आहे. स्वधर्म कर्म हेच दोन्ही निज सत्ता होई करोनी जे जो पवडे भजन सुखासनी तो पडे तै दंडनी स्वधर्म कर्मा. स्वधर्म कर्म कर्म म्हणजे काय स्वधर्म शास्त्रांनी सांगितलेला काय नो बायनो कर्म हे कर्म किंवा स्वधर्म हे दोन. निज सत्ता होई करोनी भगवंत आपल्या सत्तेनं त्याचा नाश करून टाकतो. त्याला ना स्वधर्म ना कर्म त्याचा धर्म त्याचा कर्म त्याचा स्वधर्म फक्त देवाचं काय नाम. जो पवडे भजन सुखासनी भजन रूपी सुखाच्या आसनावर जो झोपतो म्हणजे सतत काय करतो भजन करत राहतो. तो पडे तै दंडनी स्वधर्म कर्मा. महाराज स्वधर्म कर्मा दंडनी पडे. भजन प्रताप सत्ता लक्षणे स्वधर्म कर्म आयशे दंडने वर्णाश्रमाचा ठाव पुसणे होळी करणे कर्माची. तो जर म्हणजे काय असतं एखाद्या वेळेला एका ओळीत एक विषय पूर्ण होत नाही त्याचा पुढच्या ओळीशी काय असतो संबंध असतो. एकाच ओळीत जर अर्थ घेतला तर भजन सुखासनी तो पडे ते दंडनी स्वधर्म कर्मा दंडनी पडे असा त्याचा अर्थ होतो. म्हणून त्याचा अर्थ पुढं पण महाराज स्वधर्म कर्मा दंडनी पडे प्रश्नार्थ की इथं पडतो तर पडत नाही. पडल का तो असा प्रश्न आहे. नाही पडत तो. भजन प्रताप सत्ता लक्षणे स्वधर्म कर्म ऐशे दंडनी. महाराज भजनाचा प्रतापाची लक्षणच असे येतं की स्वधर्म कर्म त्याला दंड करू शकतं का तर करू शकत नाही. वर्णाश्रमाचा ठाव पुसणी काही वर्णाश्रमाचे धर्म आलेले असतात त्याचं तर काय पुसल्या जातं ठिकाणच पुसल्या जातं. महाराज माणसं म्हणतात परंपराला जर शास्त्राचा आधार असेल तर ती परंपरा. आता आमची परंपरा आहे बिड्या वाढायची ही परंपरा आहे का हो. आमची परंपरा कोणती परंपरा कसल्याची परंपरा आली अशी कोणती परंपरा असली कुठली परंपरा आहे महाराज कुठली परंपरा अशा प्रकारचं नाही. तो वर्णाश्रमाचा ठाव पुसणे वर्णाश्रमाचं ठिकाणच काय होऊन जातं पुसल्या जातं. होळी करणे कर्माची काय करून टाकतं ते होळी करून टाकतं. होळी कर्म कोणतंही कर्म राहत नाही. एवं भागवत धर्मे जे सेवक स्वधर्म कर्म त्याचे रंक ते राहू न शके त्या सन्मुख माके बाधक होऊ शकेल. भागवत धर्मात पण मला एकनिष्ठतेनं भजन याचा अर्थ हे सोडून द्यायचं काहीच नाही याचा अर्थ असा नाही मग तर डबल दंड मिळेल. भजनाच्या ठिकाणी पावलाला जो काय घेतो देवाचं नाव घेतो जोपर्यंत आपल्याला गोडी लागत नाही तोपर्यंत समजा मागचे पाप जळाल्याशिवाय गोडी लागत नाही. तोपर्यंत आता आसन घेत राहावं आणि तिथून पुढे मात्र मग पाप जळाल्यानंतर अनायासे काय जसे जसे पाप जळतील पापाचं ओझं कमी होईल तसे मग भजनात हळूहळू काय लागले जाते नामामृत गोडी वैष्णवा हळूहळू ती लागत जाते. स्वधर्म कर्म त्याचे रंक ते राहू न शके त्या सन्मुख माके बाधक येऊ शकेल. आता ते स्वधर्म ते कर्म त्याच्या पुढे उभेच राहत नाही त्याला बाधा काय करतील ते कैसे भागवत धर्म केवी भगवंती अर्पे कर्म आतिगुहे उत्तमोत्तम निज भजन वर्म ऐकराया. कशा प्रकारचा तो भागवत धर्म आहे भगवंताला ते कर्म कसे अर्पण केल्या जातात आणि अतिगुह्य जे गोष्टी आहेत त्या भगवंत आपल्या भजनाचं वर्म सांगत आहेत ते राजा तू काय कर आता ऐक.
ते पुढच्या श्लोकातून सांगतील आहे का नाही? तर सत्याला उद्यापासून